आलेत आणि आमचे संपूर्ण मित्रमंडळी आले तिकडे सगळे, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहे। आणि चॅनलवाले 5 आहेत बघा, 1 2 3 4 आणि 5 आहेत का? एकदा सर्वांकरता जोरदार टाळी वाजवा महाराज, बेस्ट महाराज, अतिशय सुंदर महाराज। फक्त एक विनंती आहे तुम्हाला, काय विनंती तुम्हाला कळलं काय आहे? बस लोकांना सांगत नाही, जे चांगलं आहे ते टाका महाराज। आता सांगा, शास्त्राने 8 पदार्थ सांगितले, अंतुरी, कस्तुरी, चंद्र, चंदन, धूप, दीप, भूप, रूप। किती झाले? मोजित राहा, काय नाही त्याचं ताण घ्यायचं नाही, खाली लोटांगण मोकळं पटांगण, लय इम्प्रेशन येऊ द्यायचं नाही, काय नाही, घरचे ना आपले भांडणं झाल्यावर कीर्तनाला बसायचं नाही, फ्रेश बसायचं, लय ताण घ्यायचा। पुन्हा मोजा, अंतुरी, कस्तुरी, चंद्र, चंदन, धूप, दीप, रूप, भूप। किती झाले? कोणते कोणते झाले? 8 झाले बघा। पहिला पदार्थ आहे अंतुरी, दुसरा पदार्थ आहे कस्तुरी, तिसरा पदार्थ आहे चंद्र, चौथा पदार्थ आहे चंदन, 5वा पदार्थ आहे धूप, 6वा पदार्थ आहे दीप, 7वा पदार्थ आहे रूप, 8वा पदार्थ आहे भूप। आता बघा, पहिला पदार्थ अंतुरी, अंतुरी म्हणजे आस्तुरी, आस्तुरी म्हणजे अंतुरी, अंतुरी म्हणजे आस्तुरी। या पदार्थाचा अर्थ अंतुरी शब्द आपल्याला कळणार नाही, खालच्या भाषेत येऊन सांगायचं झालं अंतुरी म्हणजे पप्याची आई, मात्र मोकळे करते। अंतुरी म्हणजे स्त्री, स्त्री म्हणजे माता माऊली, माता माऊली म्हणजे बाई। आता काय म्हणायचं ते म्हणा। स्त्री जातीचा परिणाम प्रत्येक युगामध्ये दिसून आला। युग झाले 4, कृतयुगात परिणाम दिसून आला रेणुका मातेचा, त्रेतायुगात परिणाम दिसून आला सीता मातेचा, द्वापार युगात परिणाम दिसून आला द्रौपदी मातेचा, आणि कलियुगात परिणाम दिसून यायला घराघरातल्या मातेचा। विठ्ठल कलियुगात तुम्हाला सांगतो कृतयुग होऊन गेलो। कृतयुगात एक स्त्री जन्माला आली, रेणुका माता। रेणुका मातेचे धर्मपत्नी जमदाग्नी, आणि जमदाग्नीचे चिरंजीव परशुरामजी। रेणुका माता जर जन्माला आल्या नसत्या तर परशुरामजी जन्माला आले नसते, आणि परशुरामजी जर जन्माला आले नसते 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी केली। कोणी केली निक्षत्रिय पृथ्वी 21 वेळा? परशुरामजीने। परशुरामजीने किती वेळा? 21 वेळा। 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी केली। याचा अर्थ सगळे मारले नाही, जे सप्त्याला आडवे येते ते ठोकले, सगळे आडवे नाही। देव सगळ्याला कवाच मारित नाही, जे चांगल्या कामाला विरोध करतात का एका ठोक्यातच नीट करतो, गिलास मार कोणला? आपल्याला नाही। जे धर्माला, माणसानी सत्य कर्माला साय व्हावं। गातलिया भयानक आजार, गातलिया भयानक आजार, गातलिया भयानक आजार, गातलिया भयानक आजार। तुका म्हणे भोग घात, काय तुका म्हणे सत्य कर्म व्हावे, आणि घातलिया भय आपल्या हाताने चांगलं करता आलं तर करा, आणि नाही झालं तर दुसरं जे चांगलं करतंय त्याला वाईट जाऊ। ह्या बघा, एका टायमाला लोकही हृदयात गेले तर काही बिघडणार नाही, पण देव जर हृदयात गेला ना मार, वाकडं झाल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यामुळं चांगलं करता येत असलं तर करावं, आणि जे करायले त्याला सहकार्य करावं, पण त्याच्यात जर का आडवी खुटी घातली, देव अशी खुटी टाकून देतो, खुटा उपटतो पण खुटी निसतो। त्याच्यामुळे नादीत लागायचं नाही। देव लोकही हृदयात जाऊ द्या, काही बिघडणार नाही, पण देव हृदयात गेला नसल्याला विघ्न घरात येते। देव झाला पाठी मोरा, नसते विघ्न येती घरा, नसते विघ्न येती घरा, नसते विघ्न येती घरा। देव झाला पाठी मोरा, नसते विघ्न येती घरा, नसते विघ्न येती घरा, नसते विघ्न येती घरा। अरे देव झाला पाठी मोरा, नसती
विघ्न येती हरे घरा. देव झाला पाठीमोरा, नसल्याला विघ्न येत घरा. त्याच्यामुळे देवाच्या विरोधात गेलं नाही पाहिजे. जे धर्म कार्याला विरोधात येतात त्याला खलास करायचं काम असते. हा 21 वेळा निक्षित्री पूर्ती म्हणजे काय सगळेच मारले का? देव धर्माला आडवे येते. मग रेणुका माता जर जन्माला आल्या नसत्या तर परशुरामजीचा चमत्कार जगाला दिसला असता का? म्हणजे कृतयुगात परिणाम दिसून आलाय रेणुका मातेचा, त्रेतायुगात परिणाम दिसून आलाय सीता मातेचा. प्रभू रामचंद्राचं आणि रावणाचं युद्ध झालं दादा कोण्यामुळं? सीता जर जन्माला आल्याच नसत्या तर प्रभू रामजीचं आणि रावणाचं युद्ध झालं असतं. त्याच्यामुळं त्रेतायुगात परिणाम दिसून आला सीता मातेचा. आता द्वापर युगात द्रौपदी मातेचा. काय काय कायची घरं असतात आणि काय कायच्या सभा असतात महाराज. दादा दुर्योधन एक सभा बघायला गेला. ती नगरी अशी होती मैदानवर निर्माण केली. पाणी असलं की जमीन दिसायची, जमीन दिसली की पाणी दिसायचं. ते दुर्योधन बघायला गेलो. त्याला वाटलं पुढं पाणी. त्याने धोतर वर घेतलं. धोतर वर घेतलं की वरून द्रौपदी हसली. आणि नुसतं हसली नाही, एकच शब्द म्हणली. कोणता? एका शब्दामुळं केवढा ग्रंथ घडलाय. त्या ग्रंथाचं नाव तुम्हाला माहिती? कोणता ग्रंथ? महाभारत. त्याच्यामुळं बोलताना जरा तोंड सावळून बोलावं. बरेच लोक निसते बोलण्यामुळं रामनवमीला मासे आणतात घरी. तोंड धाडायचे नाहीत. कुठं गेलं की ख्याक्या ख्याक्याची मारा. बोलणं माणसाचं गोडा असावं. कारण लक्ष्मी जीवाग्रे, लक्ष्मीर वसती जीवाग्रे, जीवाग्रे मित्र बांधवा. बरेच माणसं आहेत महाराज. कुठं गेले की फिस 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 महाराज. त्याच्यामुळं माणसाचं तोंड गोडा असलं ना सगळं कामं चांगले होते महाराज. काय काय कीर्तन घर म्हणते त्याला काय पॅन्टी कीर्तन करायला येऊ नाही. काय काय म्हणतात गायकांनी पॅन्टी घालू नाही. सगळ्यांनी धोत्र घालायचे का? अरे काही घाला, फक्त कपडे घाला. त्याला काय एवढा ताण घ्यायचा महाराज? अरे सगळ्यांनाच कुठं धोत्र घालणं शक्य आहेत का महाराज? ऍडजस्ट करून घेतलं पाहिजे. लय माणसाने लय दाट पेरलं की कांसाला बारीक पडते. परमार्थ आहे महाराज. कुठं ऍडजस्ट करावं लागेल महाराज. सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत्यात का? माणसाने फक्त तोंड सांभाळावं महाराज. सगळं जे बिघडत आहे तोंडामुळंच. एखादी स्त्री जर दिसायला चांगली असेल, एखादा पुरुष तिच्या प्रेमात पडेल. एखादा पुरुष जर दिसायला चांगला असेल, एखादी स्त्री त्याच्या प्रेमात पडेल. पण आपलं जर तोंड गोड असेल, अख्खं जग आपल्या पदरात पडेल. बोलताना कसं बोलावं? अरे बोले आयुष्य बोले. माणसं दोन चारच मारा पण पॉवरफुल आहेत महाराज. असे माणसं पाहिजे. नाही तर काय उपयोग होत नाही महाराज. आपण म्हणायचं रंगणी रांगत गुलगुला बोलतो, ते म्हणतं रंगणी रांगत गंगुला बोलत. हे असले लय पाहता लय आपिशा पायाची भेट. हो ना. काय माणसं कीर्तनला साथ करते आणि काही वाई साडेसाती करून ठेवते महाराज. आपण म्हणायचं शिवा भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. ते म्हणतं शिवा भोळा चक्रवर्ती त्याची माय मै चुलती. हा काय सांगा महाराज. हे जे सगळे धोरणात असले तर मजा आहे बाबा. नाही तर काय उपयोग होत नाही महाराज. प्रवासाचा आनंद कवा? गाडी धोरणात असावा, रस्ता नीट असावा आणि ड्रायव्हर पेलेला असावा. नाही नाही, गाडी नीट असावा, रस्ता नीट असावा, ड्रायव्हर धोरणात असावा. जेवणाचा आनंद कवा? गावरान गाईचं दूध असावा, बाजरीची भाकर असावा आणि तोंडी लावायला खायचं कळत. बाई सुगरण असावा, वाढणारा उदार असावा आणि जेवणारा रसज्ञ असावा. बाई उदार पाहिजे, बाई सुगरण पाहिजे. सगळ्या बाया सुगरण नाही. ठराविकच बायाच्या हाताला चव. नाही तर काय काय बायाचं लय कुठं ना अवघड. डब्याच्या डबे मसाला चव नाही कशाला पद्धत काय मारत. पाहिल्या बाया चपात्या करायची होती, इतकी चपाती फुगत होती. आता चपातीच फुगाना, करणारीच फुगती. फुगायचं विठ्ठल. स्वयंपाकाचं
स्वयंपाकाचं नॉलेज आहे महाराज. स्वयंपाक करायचं म्हणलं उरफाट्या चाली ना स्वयंपाक होत नाही. नाही पाक होता उफराटे चाली. स्वयंपाक करायचं म्हणलं चुली जाळ घालाव का जाळीत चूल घालाव. महाराज म्हणले उलट नियोजन जमत नाही. शिजल्यावर जाळ घालाव का शिजायच्या अगोदर घालाव. हा आधी घालाव शिजल्यावर घातल्यास वाया जायाचे. दोन इकडे बघा याच्या करता टाळी वाजवतो बेस्ट बारा. हे कुठले आहेत गावातले आहेत काही? नाही नाही कडेगावचे नाही आपले. हे कुठं बी आहेत भाऊ. हे मॉडेल आहे बरे भाऊ. शॉक ऑफ जाम आहेत विठ्ठला. स्वयंपाकाचं नॉलेज महाराज. काय काय वेळेस काय होतं किती भाजी चांगली केली तर ठराविक महाराज तू कोबर आहे म्हणजे आवा सुगरण बाई तिथं नाश केला. अरे गुळ तो घातला भाजी मध्ये रे. गुळ तो घातला हो भाजी मध्ये राम. गुळ तो घातला भाजी मध्ये. गुळ तो घातला मुझे जिन नाही. बाई सुगरण बाई थिता नाश केला. गुळ तो घातला भाजी मध्ये. स्वयंपाकात बाई सुगरण पाहिजे. वाढणारा बी उदार पाहिजे आणि जेवणाऱ्याला अकल पाहिजे. कशा संग काय खावा तू. बरेच लोक येतात ताकन दूध एक करून खातील. तू को बरायचे प्रमाण आहे मला. कशाला बी काय बी बोला त्याला प्रमाणे. तू का म्हणे करी ताक दूध कासरी. त्याला काय म्हणा गायक एक नंबर येत वादक एक नंबर येत आणि कीर्तनकार बी कोण म्हणलं 2 नंबर इकडे कोण. सगळेच माणसं हे सगळा मान असल्याशिवाय माझ्या येत नाही मला. चला आपण बाजूला कुठून गेलो. बोले आयशे बोले. द्रौपदी मातेचा दृष्टांत माणसाने कुठून बाजूला गेलो ध्यानात ठेवा. शहाण्या गायनं कोणाच्या बांधाला चरू द्या. कोणाचे ऊस खाऊ द्या. कोणाचे वाडे खाऊ द्या. कोणाची मका खाऊ द्या. फक्त दूध द्यायला शेण टाकायला मालकाची दयाव द्या. मुद्द्यावर यावलं पाहिजे मला. सिद्धांतम तात्पर्यम पकडतव्यम. नुसतं बोलण्याने बिघडते. बोले आयशे बोले. जेने बोले एक शब्द मारा. द्रौपदी मातेचा परिणाम दिसून आला कोणत्या युगात? द्वापार युगात. सीता मातेचा परिणाम आला दिसून आला कोणत्या युगात? त्रेता युगात. कृतयुगात परिणाम दिसून आला रेणुका मातेचा. आणि कलियुगात परिणाम दिसून यायला घराघरातल्या मातेचा. तुमच्या इकडे माणसं वायली निघत आहेत का? ते म्हणते निघत येत नाही. सगळे निघालेलीच येत. माणसं वायली निघतात मला. निघतात म्हणजे निघतात. मला सांगा माणूस जे वायली निघतोय बापामुळं का माईमुळं? हा बापामुळं. हो बोला ना. कोणामुळं? बापामुळं. हा आईमुळं. मग कोणामुळं? हा कोणामुळं? हा बायको घरात आली तिचं पहिलं प्रमाण असते सुंदर ते ध्यान नाही. रूप पाहता नाही. हा तुम्हा सांगत
कोण म्हणतंय काय लेकर बदलत महाराज बद्रे महाराज. आता हे लेकरू आहे बाळा, तुझं नाव काय? हा बाकीचे हसत जाऊ नका हो. काय नाव बाळा? रोहन. तुला आई जास्त आवडते का पप्पा? हा बापाने काय केलं बाळा? कोणत्या बी लेकराला विचार मार. ह्याचं ते आता रोहनचं सोडून. नाही बाळा तुझं नाव काय? अच्युत. अशोक. तुला आई जास्त आवडते का पप्पा? ह्या मंडपात कोण्या बी लेकराला विचारा, फक्त एखादं निघन बो ते म्हणून दोघं बी. प्रत्येक लेकराला आई. भाकर लागली तरी आई, पानी लागली तरी आई. कारण ते दृष्टांत तसाच आहे. दिन भर काम करने के बाद आदमी जब घर लौटता है तो बेटा पूछता है क्या लाया, बाप पूछता है कितना कमाया, औरत पूछती है कितना बचाया, लेकिन सिर्फ माँ ही पूछती है बेटा दिन भर कुछ खाया, दिन भर कुछ खाया. आईच अंत करेल, आईच अंत. इतकी लेकराला म्हणून जेवढ्या जेवढ्या कविता लिहिल्यात ना महाराज सगळ्या आईवरच आहेत. एक बी कीर्तनकार म्हणत नाही बाप माझा मायाचा जागन, आई माझी मायाचा सागर, दिलाटीने जीवना. सगळे आईच. आता या लेकराला प्रत्येक गोष्टीला आई आठवती. कुठपर्यंत माहिती? आणि एकदा बाई आली, ते बाई आली की कवा आईला इसरून मिळ लागत नाही मला. हे तडकात तसा आहे मला. कसला बी माणूस बायको पुढं नीटच होते. कसला बी माणूस किती मोठा माणूस असला तर बायको पुढं काय चालतंय का? किती मोठाला मिशा ठेवणार असो काय चालत नाही. कारण बाईच्या जिबीची औषधी कोण्यात मेडिकलला नाही. केवढा बी माणूस गारच होतो. एक जण म्हणला काऊन गार होतंय, म्हणलं फ्रीजच तसल्या क्वालिटीचं आहे. काय चालत नाही मला. बाया अशा सहज बोलतात मला सहज. एक बाई नवऱ्याला म्हणली होय व. ते म्हणला काय तुम्हाला झाडावर जात येते का झाडावर? ते मला नाही व. नाही तुमच्यापेक्षा माकडं बरी म्हणून. त्याला हसला राग आला मारा. ते 15 दिवस बायकोला सोडून जंगलात गेलो. भाकर नाही पाणी नाही काय नाही. एकच राटा सुरू. झाडावर जायचं खाली यायचं, झाडावर जायचं खाली यायचं. ते 15 दिवसात परफेक्ट झालं तुळशीराम महाराज. 16व्या दिवशी घरी आलं बायकोला म्हणतं मला आता झाडावर जाता येते खाली येता येते. बायको म्हणली असं होय माकडातून तुमच्यात काय फरक आहे? एक माणूस असा नाही महाराज की बायकोच ऐकत नाही. या मंडपात फक्त हातवर करा मी बायकोच ऐकत नाही, त्याला आता आहेर करतो मी आता. एकही माणूस नाही महाराज असा, कोणीच नाही. सगळ्याला ऐकावं लागतंय म्हणजे. आणि स्त्री जातीचा परिणाम जीवनात घडून येतो. तुम्हाला सांगते माणसं जे वेगळं निघतात ना महाराज, ते स्त्री जातीचा परिणाम प्रत्येक युगात तर दिसून आलाय. आणि आता तर इतका दिसून यायलाय वर्णन करायची सुद्धा गरज नाही. अंतुरी पदार्थाचा अर्थ स्त्री. स्त्री अस्य चरितम पुरुषस्य भाग्यम देवो न जानाति कुतो मनुष्य. इतका सोपा विषय नाही. स्त्री जातीचा परिणाम प्रत्येक युगामध्ये दिसून आला. अंतुरी. दुसरा पदार्थ आहे कस्तुरी. कस्तुरी हरणाच्या मृगाची अंगी कस्तुरीचा